महाराष्ट्राचे महामेरू इथं उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नेते नानाभाऊ गाडबाईले हे आहेत, महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी वसंतरावजी गुरखेडकर हे सुद्धा इथं आलेले आहेत। मी आता इथं या भागाचा कार्यकर्ता म्हणून मुंडे साहेबाचा, त्याचप्रमाणे बाजुले साहेबाचा, नानाभाऊ गाडबाईलेचं, त्याचप्रमाणे वसंतरावजी गुरखेडकर आणि जिल्ह्यातली जे काही मंडळी आलेली आहे, महाराष्ट्राची मंडळी आली आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो। मुंडे साहेब, या भागामध्ये मी 4 वेळा प्रतिनिधित्व केलं। या भागाचा 20 वर्ष तुम्हाला सांगतो मी जिल्हा परिषदमध्ये निवडून आलो। म्हणजे तुम्हाला सांगतो पंचायत समित्या माझी कारकीर्द या भागाचा, मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना संदीप भाऊ एकाही आमदाराचा 1 रुपया नाही, एकाही खासदाराचा 1 रुपया नाही, एकाही मंत्र्याचा 1 रुपया नाही। उत्तमराव शेळकेनं एक त्या लोही करता 2 करोड रुपये दिले। चिखली पंचायत समिती पंचायत समितीचे उमेदवार प्रेमसिंग नंदू जाधव हे आपल्याला मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी आपल्या लोही सर्कलमध्ये आलेले आहेत। तरी सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून देण्यात यावी ही विनंती करतो। भलं मोठं नरेंद्रभाई मोदी यांचं व्यासपीठ असायचं, लाखोचा जनसमुदाय समोर बसलेला असायचा। मोदी साहेब व्यासपीठावर यायचे, हात वर करून लाखोच्या जनसमुदायाला अभिवादन करायचे। आणि माईकच्या समोर बोलायला आले की समोर बसलेल्या लाखो लोकांकडे बघून मोदी साहेब म्हणायचे, अच्छे दिन। समोर बसलेले लाखो लोक म्हणायचे आने वाले हैं। पण या महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे एक नेते जे केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत, 2-2.5 महिन्यापूर्वी मुंबईला आले होते। त्यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला, अच्छे दिनच्या बाबतीत आपलं काय मत आहे? त्या मंत्र्यांनी उत्तर दिलं कि अच्छे दिन की हड्डी हमारे गले में इस तरह से अटक गई है, ना नीचे जा रही है ना बाहर आ रही है। त्या मंत्र्यांचं नाव आहे नितीन गडकरी। आता 8वा मोदींच्या सभा, स्टेजवर येणार, हात वर करून अभिवादन करणार, माईक समोर आले की लाखो लोकांच्याकडे बघून म्हणणार अच्छे दिन। ते अच्छे दिन म्हणले की लाखो लोकांच्या कानाला चांगलं वाटायचं। ते लाखो लोक आने वाले म्हणलं की मोदींच्या कानाला चांगलं वाटायचं। आता मोदी म्हणते इसमें लेन देन की बात आई ना। मोदी साहेब आल्यानंतर मोदी साहेबांनी पहिला एक निर्णय घेतला, आल्या 6 महिन्यात मोदी साहेबांनी मास्कबंदी केली। मास्कबंदी केल्यानंतर काही राज्यात निवडणुका होत्या, त्या निवडणुकीमध्ये भाजपला यश आलं। मग भाजपवाले म्हणू लागले, अरे हमने मास्कबंदी की उसके बावजूद हमारे साथ जनता है। आता नोव्हेंबर मध्ये नोटबंदी केली, त्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, त्या निवडणुकीमध्ये बहुसंख्य नगरपालिका भाजपने जिंकल्या। त्याच्यानंतर भाजपचे लोक म्हणू लागले कि हमने पहले मास्कबंदी की उसके बावजूद जनता हमारे साथ है, हमने नोटबंदी की उसके बावजूद जनता हमारे साथ है। आता जर जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही चुकला तर नसबंदी निश्चित आहे। आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्याच्या बाजूने बोललो, आमचं बोलणं संपलं की मुख्यमंत्र्यांनी उठायचं, आमच्याकडे बोट करून म्हणायचं, अरे तुम्हीच काय शेतकऱ्याची पोर आहेत का? मी सुद्धा 5 पिढ्याचा शेतकरी आहे। सभागृहात आमच्याकडे बोट करून बोलले। ते मुख्यमंत्र्याचं भाषण महाराष्ट्राने पाहिलं, ते म्हणले मी असा तसा शेतकरी नाही, मी 5 पिढ्याचा शेतकरी आहे। उद्या जर मला कोणी गाय धुवायला लावली तर मी गाय सुद्धा धुवू शकतो, आणि उद्या जर कोणी गायची धार काढायला लावली तर मी धार सुद्धा काढू शकतो। अडचण फक्त एवढीच आहे की मला खाली बसता येत नाही। मी सुद्धा एकदा
दुभती गाय घेऊन मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी जाणारा मुख्यमंत्री म्हणतील धनंजय हे काय, मी सांगेल ही गाय काय करायचं, धुवायची का, धुवून आणली आहे. तुम्ही सभागृहात म्हणला होता तुम्हाला धार काढता येते, तुम्ही शेतकरी आहात, ही दुभती गाय आणली हिची धार काढा. ते म्हणतील मला बसायची अडचण आहे, मी टेबलावर गाय चढवतो, तुम्ही शेतकरी असाल तर उभाट्या धार काढून दाखवा, पण दाखवा. आता मात्र परवा दिवशी यांना रात्रीतून भुकी आली, मुख्यमंत्र्याकडे 10:30 वाजता गेले. यांच्या अकलीत माती गेली का काय मला कळलं नाही, शिवसेनेवाल्याचा. अरे आचारसंहिता चालू आहे, महाराष्ट्रभर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत आणि तुम्ही कर्जमाफी करा म्हणून आता निवेदन देता. सरकार निर्णय कसं घेईल, आचारसंहिता. अरे आज ही शिवसेना एवढी लाचार झाली आहे की 5 मंत्रिपदासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या कमळाबाईची पाय चाटतीये. रोज एक मंत्री खिशातला राजीनामा काढतो, टीव्हीवर चॅनलला दाखवतो आणि पुन्हा खिशात ठेवतो. अरे हिम्मत आहे तर दे, तुला आज शेतकऱ्याचा पुळका येतोय. तुम्ही सांगितलं कर्जमाफी सरकारने दिली पाहिजे. मी आज शिवसेनेला आव्हान करतो, आज तुमच्यामुळे भाजपचं सरकार टिकलं. तुम्हाला जर वाटत असेल या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, तर 21 तारखेला मतदान संपतं, त्या दिवशी आचारसंहिता संपते. जर 22 तारखेला या भाजपच्या सरकारने कर्जमाफी नाही दिली तर शिवसेनेने 22 तारखेला संध्याकाळी सरकारचं समर्थन काढून घ्यावं, तर आम्ही म्हणू तुम्हाला खरंच शेतकऱ्यांचा पुरवठा. म्हणून आज या ठिकाणी मीनाताई सारख्या एक उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये आपल्या समोर उभ्या आहे. संजय शेळके सारखे पंचायत समितीमध्ये आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी उमेदवार उभे आहेत. प्रेमसिंग जाधव या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत. आणि ज्या आमच्या उत्तम भाऊंचं हे कार्यक्षेत्र आहे, त्यांनी तर आपल्यासाठी काय केलं नाही हे सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, त्या सर्व उमेदवारांना आपण आशीर्वाद द्या. घड्याळच्या समोरचं बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपल्या सेवा करायची संधी द्या. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.